आता बघा बरं का, हिंदू समाजाची अवस्था देशामध्ये काय झाली होती ते. हिंदू समाजाची अवस्था देशामध्ये काय झाली होती. या देशामध्ये हे जे हापशी मुसलमान या सिद्ध्यांनी त्याच्यासोबत एकोपा केला, म्हणजे युती केली आणि यांना आफ्रिकेमधून गुलाम म्हणून आणलं होतं आणि इथे गुलाम म्हणून वावरत होते सगळे. आणि इथे गुलाम म्हणून वावरत असताना त्यांच्यासोबत यांची युती झाली. म्हणजे बाहेरच्या प्रांतातून एका फळीला आपल्या देशामध्ये गुलाम म्हणून आणलं जातं. ते गुलाम म्हणून अत्याचार इथं सहन करतात आणि ते अत्याचार करताना आपल्याच देशामध्ये कुठला तरी छोटासा प्रतिकार करतात आणि ते कुठेतरी इतके सक्षम बनतात की त्यांच्यासोबत कोणाला तरी युती करावी लागते. मनुष्य युती क्या वेळेस करतो, त्यावेळेस पुढची पण पार्टी तेवढी स्ट्रॉंग असेल त्याच वेळेस युती करतो की नाही. तर यांचं युती, तर यांनी कोकण पट्टीत एक अत्याचार चालू केला. कुठला अत्याचार चालू केला खरं सांगते बरं का मी, खोटं नाहीये, त्याच्यातला एक शब्द खोटा नाहीये माझा. लावण्यवती स्त्रियांची निवड करायची, त्यांना एकत्रीकरण करायचं. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे उपकार संपूर्ण देशावरती आहेत. माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. उगीच छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून त्या काळातले मोठे मोठे महात्मे त्यांना ईश्वरी तुल्य बोललेले नाहीयेत. शिवाजी महाराजांनी काय टोकाचं काम धर्मरक्षणासाठी केलंय हे वाक्य कायम लक्षात ठेवा माझं, की छत्रपती शिवाजी महाराज हे त्या कालखंडात एका छोट्याशा भूभागावर जरी काम करत असले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाचा प्रभाव हा संपूर्ण देशात पडलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाचा, धर्मसंस्थापनेचा प्रभाव संपूर्ण देशात पडल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला, संपूर्ण देशात त्याचा परिणाम असा झाला की अरबमध्ये जे हिंदू स्त्रियांचे व्यवहार होत होते ते बंद झाले. जे मुसलमान इथनं वाटेल त्या स्त्रिया उचलत होते आणि त्यांचे व्यवहार करत होते, कत्तल करत होते, जनानखान्यात भरत होते, त्या सगळ्या शिवशाहीमुळे स्त्रियांच्या अत्याचारांवरती बंदी आली. संपूर्ण देशामध्ये जिजिया नावाचा कर जो हिंदूंना तुम्ही हिंदू आहात म्हणून भरायला लागत होता, त्या जिजिया कर प्रचंडरित्या अशक्त झालेला आहे. अनेक प्रांतांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडे बघून, बघा माझं वाक्य काय आहे, अनेक प्रांतांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडे बघून अनेक लोकांनी इस्लामच्या विरुद्ध छोट्या छोट्या प्रतिसाद आणि प्रत्युत्तर द्यायला चालू केलं.